जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आज भावांतर योजनेच्या प्रतीक्षेत अर्थसंकल्पात शेतकरी आस लावून बसले होते। आज शेतकऱ्यांना पीक विम्याच्या ऐवजी बाजारभाव मूल्यांकनाची नुकसान भरपाई देणारी योजना पाहिजे होती। आज शेतकऱ्यांना जो कृषी निविष्ठांवरती जीएसटी होता त्याच्यापासून एक्झम्पशन अपेक्षित होतं, त्याच्यापासून सूट अपेक्षित होती, परंतु या कोणत्याच अपेक्षा पूर्ण झाल्या नाही। या उलट अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की कृषीपूरक व्यवसायातून आम्ही शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधू। तर या ठिकाणी पशुधन विकासाचं सुद्धा त्यांनी एक उद्दिष्ट सांगितलं आणि त्याच्यावरती काही हजार कोटींची त्यांच्या आरोग्यासाठी तरतूद केली। एकूणच या बजेटमधून शेतकऱ्यांची हाती निराशाच पडली आहे। शैलेश अग्रवाल यांचं प्रतिपादन। भावांतर योजना पीक विम्याला पर्याय म्हणून बाजारभाव मूल्यांकनाची नुकसान भरपाई कंपन्यांना खताची सबसिडी देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आर्थिक मदत व कृषी निविष्ठा आणि यंत्रावरील जीएसटी सूट याबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा अर्थसंकल्पात पूर्ण झाल्या नाहीत। शेतकरी सन्मान निधीतही वाढ नाहीच। एकूणच या बजेटमधून शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पडली आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याऐवजी कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास बाजारभाव मूल्यांकनाची नुकसान भरपाई देणारी योजना हवी होती, परंतु त्यावर कोणतीही घोषणा नाही। कृषी निविष्ठांवरील जीएसटी मधून सूट देण्याची मागणीही अर्थसंकल्पात दुर्लक्षित राहिली आहे। शेतीतील गुंतवणूक कमी करून शेतमालाला योग्य हमीभाव व त्या वाढीव हमीभावात विक्री करण्यासाठी वर्षभर सुरू असणारे शासकीय खरेदी केंद्रे किंवा भावांतर देणाऱ्या योजनेसह शाश्वत बाजारपेठ दिल्याशिवाय फक्त घोषणांच्या आधारे उत्पन्न दुपटीचे ध्येय गाठता येणार नाही। 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुपटीची घोषणा करणाऱ्या सरकारने 2026 मध्येही शेतकऱ्यांसाठी तोट्याचेच बजेट दिले आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा दावा केला आणि पशुधन विकास व आरोग्यासाठी काही कोटींची तरतूद केली, परंतु देशातील पशुगणनेनुसार यापेक्षा तर पशुची संख्याच जास्त आहे। वरून पशुच्या औषधांचा खर्च मनुष्यापेक्षा जास्त असल्यामुळे ही तरतूद कुचकामी ठरणारी आहे। यापेक्षा चारा व पशुखाद्य मोफत देण्यासाठीची तरतूद केली असती तर वाढत्या पशुखाद्यांच्या किमतीमुळे होणाऱ्या तोट्यातून पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला असता। तर मी सांगतो तुम्हाला की पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते अपुरं बजेट आहे, कारण त्यांच्या औषधींचा खर्च माणसांच्या औषधींपेक्षा मोठा आहे। जितके पैसे तुम्ही त्या पशुधनांच्या जनगणनेवर खर्च केले त्याच्यापेक्षा काही पैसे जर तुम्ही या ठिकाणी चारा आणि पशुखाद्याचे दर जे गगनाला भिडले त्यासाठी जर त्या पशुपालकांना ते पैसे दिले असते तर जास्त उपयोगी ठरले असते। कुठेतरी नाही नफ्यात तर किमान तो उद्योग बरोबरीत तरी आला असता। तर अशा प्रकारे एकंदरीत जर या बजेटचा विचार केला तर शेतकऱ्यांचा सन्मान सुद्धा वाढवलेला नाही, सन्मान निधीत सुद्धा वाढ केलेली नाही। या बजेटमधून शेतकऱ्यांच्या हाती निराशेच्या व्यतिरिक्त काहीच पडलेला नाही। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।